मी आता जिममध्ये जाऊन इथे गॅरेजवरती आलो आहे, वॉशिंग सेंटरवरती. फक्त मी 5-10 मिनटासाठीच गेलेलो जिममध्ये. आज शनिवार आहे, 25 जुलै. उद्या रविवार असणार आहे. तर आज आणि उद्या मी विचार केला की उद्या जाऊन मी थोडं काय एवढं वर्कआउट करणार नाही आहे. फक्त थोडं बघीन आणि परवापासून मेन वर्कआउट चालू करीन, म्हणजे अर्धा एक तासाचं. त्यासाठी लवकर जावं लागेल मला. तर आज गेलेलो, फक्त बघितलं तिकडे काय होतं ते, म्हणजे थोडं 5-10 मिनटासाठी असंच गेलेलो. आता वर्कआउट करायचं नाही की नाही, जाणं रोज जास्त जरुरी आहे, म्हणून फक्त गेलेलो मी. आणि आत्ता मला लक्षात आलं इथे दुकानात आल्यावर परत, की मी तिकडे गेल्यानंतर गेटच्या आतमध्ये आल्यानंतर तिकडे नाव लिहिताना जेव्हा एक तारीख लिहायची असते, जेव्हा जेव्हा म्हणजे मेंबरशिप घेतो 1 महिन्याची, 1 वर्षाची, तेव्हा ती सपणारी तारीख लिहायची असते. तर मी चुकून त्याच्यामध्ये आजची डेट लिहून आलो. होप की जो ट्रेनर आहे त्याने ठीक केली असेल तारीख. माझ्या लक्षात नाही आलं, मी आजची तारीख लिहून आलो. आणि त्यानंतर मी एवढा वर्कआउट पण केला नाही, फक्त थोडा वॉर्मअप केला, त्यानंतर 10 पुशअप मारले बस. आणि त्यानंतर थोडा बॉडी बघितली हाताची, आणि मग आलो मी परत, कारण की मला काम होतं म्हणून. बाकी तर आता इथं मी गॅरेजवरती आलोच आहे, म्हणजे आता एवढे कस्टमर तर आले नाही. काल तर धंदा खूप कमी झालेला, शुक्रवार होता म्हणून. शुक्रवारी कमीच जातो. परवा गुरुवारी होता, गुरुवारी धंदा असतो, तो पण मी तेव्हा सुट्टी मारलेली, कारण की पाऊस पडत होता. मला वाटलं दिवसभर पडेल, तसा दिवसभर नव्हता पाऊस. मी नंतर घरी झोपून गेलेलो, त्यामुळे मी सुट्टी मारलेली. तेव्हा आलो शुक्रवारी. तेव्हा तो बाजूचा मित्र आहे, तो म्हणाला काल गाड्या वगैरे आलेला खूप, तो नव्हताच. ते मी मिस केलं. गुरुवारी असतो धंदा, मी विसरून गेलेलो आणि मी सुट्टी मारली त्या दिवशी. आणि ज्या दिवशी नसतो धंदा, शुक्रवारी, तेव्हा चालू मी, म्हणजे आज शनिवार आहे. आज संध्याकाळी त्या मित्राबरोबर कोलाबाला जायचा प्लॅन आहे माझा. बघू आता, कपडे वगैरे घ्यायचा प्लॅन आहे. 2,000 रुपये माझ्याकडे. 1,000 रुपये तर मला ठेवावं लागणार आहे, कारण की वायफायचं बिल घ्यायचं, आणि 1,000 रुपये आहे ते बघू. त्याच्यातूनच काही पैशाचे 1-2 कपडे घेईन. बस स्वस्त घेईन, जास्त महाग नाही घेणार, कारण की एवढे पैसे आहे नाही माझ्याकडे. जिममध्ये 700 रुपये दिले. आता पुढच्या महिन्यात बस एकदा पगार भेटू दे, 4,500 रुपये. आता पुन्हा 12,000 मला वाटत नाही भेटणार आहे. किती भेटेल बघू आता. 10,000 तरी भेटले, त्या की 4,500 रुपये तर मी जिममध्येच देऊन टाकीन. मग वर्षभराचं काही टेन्शन नाही. आणि बाकीच्या बघीन मग काय करायचं ते. मग 5,000 6,000 भेटलं तर मग मी नाही देऊ शकणार एवढे 4,500. तर मग मी 700 रुपये देईन फक्त. 700 रुपये देईन या 2,000, हां नाही 700 रुपये देईन. म्हणजे जेव्हा 4,500 होते तेव्हा एक साथच तेवढं देऊन टाकीन वर्षभराचं. कारण की इथं म्हणजे ठीक आहे, म्हणजे जिम मला आधी वाटलेलं एवढं काही खास नाही आहे. पण आता जॉईन केल्यावर 4 दिवस रोज रेग्युलर 4 दिवसापासून जातो आहे, तर म्हणजे ठीक आहे. डंबल वगैरे आहे, पाणी पियायचं आहे, थंड पाणी, गरम पाणी, सगळं पाणी आहे. बाकी सगळ्या मशिनी पण आहेत बरोबर. चेंजिंग रूम पण होतं, बाथरूम पण होतं, वजन चेक केलं ती पण मशीन होती. म्हणजे लगभग आहे, म्हणजे जसं नॉर्मल जिम असतो तसा आहे. म्हणजे असं हायफाय तर नाही आहे जिम, ते पण नॉर्मल आहे, म्हणजे माझ्यासाठी काफी आहे. म्हणजे आता तर दुसऱ्या जिममध्ये काय वेगळं आहे मला माहिती नाही, तर ठीक आहे. म्हणजे जे मला पाहिजे ते सगळं आहे म्हणजे जिममध्ये. कार्डिओ पण आहे, जो की मला करायचा नाही आहे बस, म्हणजे ते पण आहे. म्हणजे फ्युचरमध्ये बॉडी बनली तर मग कार्डिओ पण करू शकतो. म्हणजे हे जे आहे, म्हणजे लगभग आज 4था दिवस होता माझा. 3 दिवस मी केला, ते पण एवढं केलं नव्हतं वर्कआउट. आज तर मी अजिबातच केलं नाही. 10 पुशअप मारले बस, आणि आलो मी मग.
चला मग बाय आता जातो.